गाईज कशा आहात तुम्ही तर बराच असाल, मी पण बराच आहे. आज आपण ड्रॉइंग त्याच्या पहिले मी तुम्हाला हॅपी दशहरा म्हणतो आणि आज दशहरा आहे तर आपण दशहरा स्पेशल ड्रॉइंग काढणार. आणि मी मागची बाबासाहेबांची ड्रॉइंग काढलेली ती फेल झालेली आहे. ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा, ज्यांना नाही माहिती त्यांनी मागचा ब्लॉग बघा, कारण की त्या ब्लॉगमध्ये एक पण न्यूज नाही आले, कोणी पण तो ब्लॉग बघितलाच नाही अजूनपर्यंत. सो आज आपण तशा स्पेशल ड्रॉइंग काढणार आहे A4 साईजच्या आडवी पेजवर. म्हणजे समजा हा आपला A4 साईज आहे, घेतला हा आपला A4 साईज आहे. तर आपण ह्याला असं करून काढणार आहे, असं आपण काढणार आहे A4 साईजच्या पेपरवर. एकदम ब्रँड न्यू ड्रॉइंग, खूपच ड्रॉइंग आजची भारी असणार आहे. तर चला सुरुवात करूया. मी पहिले ह्याला आज मी ती वाली ड्रॉइंग ग्रीड मेथडने नाही काढणार आहे, मी फ्री हँडनेच काढणार आहे. सो आता फक्त आपलं सेटअप तर व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला फक्त ड्रॉइंग काढायचं आहे आणि आपला पॅड आहे त्यास. सो आता आपल्याला बिना ग्रीड मेथडचं ही दशहऱ्याची ड्रॉइंग काढायची आहे. सो चला आउटलाईन झाल्यावर भेटूया. आउटलाईन काढून झालेली आहे, बघू शकतात. आउटलाईन खूपच नॉर्मल झालेली आहे. हे बघा, इकडं रावण पण आहे आणि इकडं राम पण आहे. आपल्या दोघांच्या आज आपण शेडिंग करूया. पहिले रामला शेडिंग करूया, मग रावणला शेडिंग करूया, मग अख्ख्या आपल्या आउटलाईनला शेडिंग, म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे ना त्याला आपण शेडिंग करूया. पहिले आपण रामला शेडिंग करूया. चला. अरे गाईज बघू शकतात, रामची ड्रॉइंग झालेली आहे. आता रावणची ड्रॉइंग करायची आहे. बघू शकतात रामची आउटलाईन तर झालेली आहे, म्हणजे आउटलाईन पण झाली, शेडिंग पण ठीकठाक झालेली आहे. पण इकडे बघू शकतात मी आता जेवण केलं ना, तर ते जेवणचं टाइम इकडे लागलेलं आहे. तर ह्याचं काय करायचं समजत नाही. आणि रावणचं बघू शकतात हे आउटलाईन. आता त्या रावणच्या आउटलाईनला आपल्याला शेडिंग द्यायची आहे. ते शेडिंग झाल्यावर आपण पूर्ण बॅकग्राऊंडला शेडिंग करू. पहिले रावणची शेडिंग करून भेटूया. आपली रावणाची पण आउटलाईन झाली, शेडिंग झालेली आहे. 2 मिनिटाचं काम होतं, कारण की खूपच छोटी शेडिंग होती आणि रावणचा पण खूप वेळ गेला. पण आता आपण शेडिंग करणार आहोत बॅकग्राऊंडला, कारण की असं भारी नाही दिसत, अशी ड्रॉइंग करायला भारी नाही दिसत. तर बॅकग्राऊंडला शेडिंग करूया. चला आपण आहे ना बॅकग्राऊंडला आहे ना काय तर घन्नाटचं करूया, म्हणजे ब्लॅक करूया. अजून तर आपल्याला बॅकग्राऊंडला करायला काय माहीत बी नाही, काय करायचं काय आयडिया बी नाही आपल्याकडे. तर आणि मला सिनेमॅटिक शॉट पण घेता नाही येत, नाहीतर तुम्ही ते तरी एन्जॉय केला असतं. सो आता आपण आपली ड्रॉइंग कंप्लीट झाली तर भेटूया. ड्रॉइंग पूर्ण झालेली आहे. ती ड्रॉइंग कशी वाटली नक्की सांगा. आजसाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. थांबा, ड्रॉइंग एन्जॉय करून जावा. आजसाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.